1000 आणि याचे 1000 या भिकारी योजना आम्हाला नकोय। जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधता डोक्याला हे चालणार नाही। सरळ सरळ जो उत्पादन खर्च आम्हाला लागतोय त्याला 50% नफा ऍड करून स्वामीनाथनच्या सिटूच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे। आम्ही कोणती योजना तुम्हाला मागणार नाही। म्हणजे काय होतंय, एखादा शेतकरी सोयाबीन विकायला जातो, त्याचा बस स्टँडवर खिसा मारला जातो 50,000चा, सगळी गर्दी जमा होते, एक माणूस येतो त्याला भाड्याला 500 रुपये देतो, तो माणूस खुश होतो की बाबा हा देव माणूस आला, आणि घरी गेल्यावर त्याला 8 दिवसांनी कळतं ज्याला भाड्याला 500 रुपये ज्या माणसाने दिले त्यांनीच 50,000 खिसा आणला होता। सरकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटत आहे, आणि मग याचे 2,000 आणि याचे 3,000 ही भीक आम्हाला नको आहे। आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे, आणि तुम्हाला बाकी ग्राहकांचं मॅनेज करायचं असेल तर त्याला सबसिडी द्यावा, तो सरकारने त्याचा भार झेलावा। आणि सदाभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं आयात निर्यातीच्या धोरणात पण बदल केला पाहिजे। ज्या गोष्टी तुमच्याकडे मुबलक आहे, म्हणजे पूर्वीचे काही वर्षापूर्वी तेल आपल्या देशामध्ये स्वयंपूर्ण होतं, तेलाच्या बाबतीमध्ये आपण आता 1.25 लाख कोटींचं तेल दरवर्षी आपण आयात करतो। मग तेल बियांना सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे का नाही पाहिजे? दिलं पाहिजे। हे कापसाच्या गाठी आयात करणार, कापसाचे भाव पाडणार, हे तेल आयात करणार, तेलाचे भाव पाडणार। जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी नाही देशामध्ये। म्हणजे ज्या ब्राझील आणि अमेरिकेमध्ये जीएम सोयाबीनचं उत्पादन प्रति क्विंटल 34 ते 44 क्विंटल आहे, ते लावायला सरकार परवानगी देत नाही। पण जीएम सोयाबीनचं तेल आणून आमच्या उरावर इथे घालता, ते मिक्स करून आम्हाला खायला देता। हा दुजाभाव आहे। म्हणजे नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि बाजारपेठा आम्हाला पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तरच शेतकरी हे सुधरू शकतो। नाहीतर खर्च करायचा 1 लाख रुपये शेतामध्ये, आणि उत्पन्न घ्यायचं आम्ही 50,000 रुपये। सोसायटीचं कर्ज काढा, या बँकेचं काढा, त्या बँकेचं काढा। त्यामुळं कर्जमाफी हा तात्कालिक उपाय, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे याच्यातलं अंतिम सत्य लक्षात ठेवा। आणि इतर ग्राहकांना जसं कांदा आहे, समजा कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे का? कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरून मेला, असं काही जगाच्या पाठीवर एखादं उदाहरण आहे का? स्वस्ताच्या काळात तुम्ही कांद्याचा ज्यूस केला पाहिजे, तो घरात ठेवला पाहिजे। सदाभाऊ नेहमी भाषणात ते सांगायचे चळवळीत असताना, तो घरात ठेवला पाहिजे। आणि महागाईच्या काळात तुम्ही कांदा खाऊ नका, कंपल्सरी आहे का तुम्हाला? पण ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळाला पाहिजे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी मेला तरी चालेल, हे जे काही सरकारचं धोरण आहे हेच मुळामध्ये चुकीचं आहे। बरं, सरकारच्या धोरणावरती तुम्ही आक्षेप घेताय रविकांत